इंडियाला आलोय आणि आता एक खूप मोठा क्वेश्चन आहे की घरासाठी काय घेऊ. कार, बाईक आणि टीव्ही. तर ह्यामध्ये कुठल्या ब्रँडचं आणि कुठल्या टाईपचं घेऊ. तर पहिलं तर असेल की कार. तर एक फॅमिली कार घ्यायची आहे. तर त्याच्या कारचा मेंटेनन्स कमी असेल, फॅमिलीला कम्फर्टेबल अशी अशी एखादी कार सजेस्ट करा. अजून एक आहे की बाईक. मग बाईकमध्ये पण विचार चालू आहे की रेग्युलर पेट्रोलची घ्यावी की इलेक्ट्रिक बाईक घ्यावी. तर बाईक पण अशी पाहिजे ना की थोडीशी लाईट वेट, खूप जास्त हेवी पण नको, म्हणजे आणि मला पण जवळपास इथे जाता येईल. तुम्हाला काय वाटतं की डेली यूजसाठी बाईकचं कुठलं ऑप्शन चांगलं राहील, ते पण सांगा मला. फायनली आता घरामध्ये सेट होतोय आणि घर सेट करताना लक्षात येत आहे की खूप गोष्टी घ्यायच्या आहेत घरासाठी. आणि ऑनेस्टली ना मला तुमचा ॲडवाईस पाहिजे आहे की मी कुठल्या गोष्टी घेऊ. तर तेच मला आजच्या व्हिडिओमध्ये विचारायचं आहे. तुम्ही आमची USA टू इंडिया जर्नी बघितली, पॅकिंग बघितलं, ट्रॅव्हल ड्रामा बघितला, नंतर आता वेळ आहे इंडियामध्ये घर सेटअप करण्याचा. तर त्यासाठीच मला तुमची हेल्प हवी आहे. आता आमचं लाईफचं नेक्स्ट चॅप्टर सुरू झालेलं आहे. इंडियात तर येऊन पोहोचलो, रेंटेड घरामध्ये वगैरे पण शिफ्ट झालो आहोत. आता आहे की घरासाठी वस्तू खरेदी करायच्या आहेत. तर त्यामध्ये सगळ्यात मेन पहिले लागणार आहे बाईक. त्याच्याशिवाय आजूबाजूला कुठे जाता येत नाही. पटकन कुठे जायचं म्हटलं की बाईक पाहिजे. इथे पुण्याच्या ठिकाणी कुठली कार म्हणजे बाईक घेतलेली चांगली राहील. इलेक्ट्रिक घ्यावी की रेग्युलर आपली पेट्रोलची बाईक घेतली पाहिजे. आणि त्यामध्ये पण थोडी लाईट वेट असेल अशी, कारण की बाईक चालवायची पहिले मला तर एवढी सवय नाही राहिली आहे. तर जी कुठली इझी किंवा आता सध्या नवीन ट्रेंडमध्ये काय चालू आहे तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा, त्याचा मला खूप हेल्प होईल. आणि मी मुद्दामूनच लॅपटॉप माझ्यासमोर ठेवला आहे कारण की मी काही पॉईंट्स विसरायला नको जे मला तुमच्यासोबत आज बोलायचे आहेत त्यासाठी. तर नंतर मग परत आम्ही कार पण बघतोय. आणि मेन म्हणजे टी व्ही. तर टी व्हीसाठी पण तुम्ही एक सांगा की कुठला टी व्हीचा ब्रँड चांगला आहे. सोनी, सॅमसंग किंवा मग अजून कुठले आहेत इंडियामध्ये, LG वगैरे असे. तर आणि 55 इंचेस घ्यावा की 65 इंचेस. मी तुम्हाला दाखवते की आम्ही इथे टी व्ही कुठे लावणार आहोत. तर ते पण म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की कुठल्या साईजचा अंदाजे घेतला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं. आणि आम्ही विचार करतो की 65 वगैरे घ्यावा म्हणून. नंतर ज्यांची पिक्चर क्वालिटी चांगली असेल, लॉंग लास्टिंग पण पाहिजे. आणि तुमचा एक्सपिरियन्स असेल तर मला नक्कीच सांगा की कुठला टी व्ही चांगला आहे आणि तो कुठल्या टी व्हीचे फीचर्स. कारसाठी पण आमचं चालू आहे की कार पण घ्यायचीच आहे. तर फॅमिली कार लागेल. कुठे ट्रॅव्हल वगैरे करायचं असेल तर तेही कन्व्हिनियंट राहील. पण त्याचा पण मोठा प्रॉब्लेम आहे, आम्हाला अजून इंडियामध्ये म्हणजे ड्रायव्हिंगची तशी सवय नाही आहे. आधी USA जायच्या आधी मी ड्रायव्हिंग केलेली आहे इंडियामध्ये. पण आता एवढ्या वर्षांचा गॅप पडला आहे आणि इंडियाचं ड्रायव्हिंग परत USA डिफरंट आहे. तो पण एक पॉईंट आहे. तर आता म्हणजे ते पण थोडंसं वाटतं की कार ड्राईव्ह करता येईल की नाही. आणि मग त्यासाठी कुठली कार घ्यायला पाहिजे. कॉम्पॅक्ट कार म्हणजे छोटी अशी घ्यावी की चांगलीच घ्यावी, म्हणजे स्पेशियस, पण मग ती चालवायला रोडवरती तर काही प्रॉब्लेम येणार नाही ना. घ्यावी, SUV घ्यायला पाहिजे की अजून कुठल्या कार आहेत तर ॲटोमॅटिक कार किंवा मग फॅमिली कार, व्हॅन वगैरे अशा. म्हणजे अशा ह्याच्यासाठी की आम्हाला एक्सपिरियन्स नाही आहे इथे ड्रायव्हिंग करण्याचा. एक्सपिरियन्स म्हणजे आता खूप वर्षांचा गॅप पडलेला आहे, तेवढी प्रॅक्टिस नाही आहे. एकदा चालवायला लागल्यानंतर 1-2 महिन्यामध्ये होईलच असं वाटतंय. पण नवीन नवीन सुरुवातीला तरी कॉम्पॅक्ट कार घ्यावी का मोठी मग फॅमिली कारच घ्यावी. म्हणजे एकदाच कार घेतली की त्याच्यावरतीच प्रॅक्टिस करायची आणि मग ते, पण मग ते बेटर राहील का पुण्यामध्ये ड्रायव्हिंग करण्यासाठी. तर म्हणजे आम्ही विचार करतोय की एक चांगली फॅमिली कार घ्यावी. तर तुम्ही मला सजेस्ट करा, कमेंटमध्ये सांगा की कुठली कार चांगली राहील. SUV आणि म्हणजे स्पेशियस पण असेल, त्याचं मायलेज पण चांगलं असेल आणि प्राईज वगैरे ह्या गोष्टी पण बजेटमध्ये असतील. कारची किंमत पण अंदाजे कितीपर्यंत आहेत इथे इंडियामध्ये बजेटमध्ये, म्हणजे काय आता मला तर काही आयडियाच नाही आहे, बघितलं पण नाही आहे. बहुतेक आमचा प्लॅन आहे उद्या जाऊ शोरूममध्ये, बघू काय काय गोष्टी नवीन काय काय आलेल्या आहेत.
काय फीचर्स आहेत, फुल्ली ऑटोमॅटिक कार वगैरे कशी आहे काय, तर ते पण ट्राय करू. आणि स्कूटर किंवा बाईकमध्ये पण आता मी इथे सर्च करते की ॲक्टिवा, बुलेट किंवा काय इलेक्ट्रिक स्कूटर, तर ह्यातलं पण काय घेऊ. तर प्लीज ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. टी व्हीचा कुठला ब्रँड चांगला आहे, सोनी, सॅमसंग, एल जी, किंवा अजून कुठला नवीन ब्रँड इंडियामध्ये आला आहे जो खूप छान आहे किंवा ज्याचे फीचर्स चांगले आहेत. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत का की कारण मला आता इकडची काहीच आयडिया नाही आहे की कुठल्या ब्रँडमध्ये काय काय नवीन फीचर्स वगैरे आहेत. तर आणि त्यासाठीच मुद्दामून मी आजचा व्हिडिओ असा तुमच्यासोबत बोलायचा वगैरे असा बनवत आहे. माझ्या रेग्युलर व्हिडिओजचं मी थोडंसं बाजूला ठेवलं आहे. म्हटलं आता घ्यायची आहे कार, टी व्ही आणि बाईक वगैरे ह्या गोष्टी, तर तुमच्यासोबत डिस्कस करू, तुमची पण मला हेल्प होईल. त्यामुळेच आजचा व्हिडिओ असा मी बनवत आहे. आणि आता इंडियात आल्यानंतर परत शॉपिंग स्टार्ट करायची. त्यांची एक वेगळीच USA मध्ये त्यांना घरातल्या सगळ्या गोष्टी काढल्या होत्या, तिकडे सगळ्या सेल केल्या. आता इथे आल्यानंतर परत इकडे सगळं नवीन बाय करायचं. तर आणि मी किचनचं पण बरंचसं स्टफ बाय केलेलं आहे. त्या पण बऱ्याचशा गोष्टी मी बाय केलेल्या आहेत. त्याचे पण व्हिडिओज मी नेक्स्ट क्लिपमध्ये जसं जमेल तसं नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ॲड करेलच. तर तेच त्यासाठी की स्टे कनेक्टेड. आता सध्या कार, टी व्ही, बाईक ह्या गोष्टी तर आता घेत आहोत, पण फ्युचरमध्ये पण आमची ही शॉपिंग चालूच राहील आणि त्यासाठी पण मला तुमची ॲडवाईस लागेल, तुमची हेल्प लागेल. तर माझ्यासोबत नक्कीच राहा. फ्युचरमध्ये पण व्हिडिओज बघत राहा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघेल आणि त्यावरच डिसाईड पण करता येईल मला की कुठल्या ब्रँडचा टी व्ही घ्यायला पाहिजे किंवा मग बाईक आणि कारचं पण, या सगळ्याच गोष्टी त्यावरती पण मला ठरवता येतील आणि इझी जाईल मला डिसाईड करायला. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. तुमच्या सपोर्टमुळे आमची ही न्यू इंडिया जर्नी खूप स्पेशल होते. तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.